नमस्कार, मी अमोल जोशी. मतसंकल्प या खास कार्यक्रमामध्ये आणि चर्चासत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मतसंकल्प हे नाव पुढारी न्यूजनं देण्यामागचं कारणच असं आहे की याच्यामध्ये दोन प्रक्रिया एकत्रितरित्या विचारात घेण्यात येणार आहेत. एकीकडे मतं आणि मतांशी संबंधित गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुका आहेत, मतदारांची मानसिकता, या सगळ्या गोष्टी आहेत, आणि दुसरीकडे अर्थसंकल्प आहे. तर हा जसा आर्थिक अर्थसंकल्प आहे तसाच तो राजकीय अर्थसंकल्प असणार हे देखील अध्यारूत आहे, आणि या सगळ्या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. यासाठी या क्षणाची त्याआधी महत्त्वाची बातमी आपण बघूया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत पोहोचलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संसदेत पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. निवडणुका होईपर्यंतचा कारभार सुरळीत चालावा, व्यवस्थित चालावा, हा याचा मागचा मूळ टेक्निकल उद्देश आहे. मात्र केवळ हा टेक्निकल उद्देशच आपण लक्षात घेत नाही आहोत, तर ज्याप्रमाणे प्रत्येक सरकार हा आपला शेवटचा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पातून काहीतरी मोठा सिक्सर ठोकण्याचा प्रयत्न करतं, त्याप्रमाणे हे सरकार नेमकं काय करणार याची सर्वाधिक उत्सुकता आहे. निर्मला सीतारामन आपल्याला दिसत आहेत. लाल बॅग त्यांनी घेतलेली आहे. आतमध्ये विश्वास उडगीची कदाचित आयपॅड असेल किंवा लॅपटॉप असेल. तेच ना, म्हणजे आयपॅड किंवा लॅपटॉप असेल ना आतमध्ये. बहुतेक आयपॅड असेल, म्हणजे तो उचलून असा व्यवस्थित वाचता येईल या दृष्टीने. डिजिटल इंडिया आहे. तर मात्र त्याच्यामध्ये नेमका कंटेंट काय आहे हे बघणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. माणसांसाठी आहे का बघूया. तर आपण पहिल्यांदा आत्ता आपल्याबरोबर कोण कोण आहेत चर्चेसाठी ते आपण बघूया. विश्वास उडगी आहेत, ज्यांचा आवाज आत्ताच आपण ऐकलात. विश्वास उडगी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर शंतनू बागवे जे आहेत, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, अर्थतज्ञ आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अभिजित वंजारी आहेत आणि भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, असे चौघे जे मागचा 1 तास आपल्यासोबत होते, ते या चर्चेमध्ये पुढे सुद्धा सुरू आहेत. विश्वासजी, आपण सुरुवात, तुम्ही आत्ता जसं उल्लेख केलात की हा माणसांसाठी असेल असं आपण गृहीत धरूया, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे ज्या प्रकारची प्रायोरिटी सरकारची दिसते, एकीकडे कॉर्पोरेट सेक्टर आहे, दुसरीकडे मिडल क्लास आहे, तिसरीकडे कृषी प्रधान सगळा वर्ग आहे. हे जर 3 आपण ढोबळमानाने आपण वर्ग केले तर काय प्रायोरिटी सरकारची दिसते, आणि ह्यात या अर्थसंकल्पात काय असेल असं वाटतं तुम्हाला? मी मगाशी जी कॉमेंट करत होती याचं कारण आहे 140-41 कोटीची आपली भारतीय जनता आहे, आणि या जनसमूहासाठी हा अर्थसंकल्प कसा आहे, म्हणजे वोट ऑन अकाउंट आहे, पूर्ण अर्थसंकल्प नाही आहे. हो. तर मग तुम्ही आता म्हणता तसं गेल्या 9 वर्षात काय घडलेलं आहे याचा एक मागोवा घेऊन आपल्याला सांगता येईल की हे सरकार घोषणांचा पाऊस पडणारं वोट ऑन अकाउंट देईल. त्यांना खर्चासाठी पैसे हवेत, कारण कायद्याप्रमाणे जूनपर्यंत त्यांना एक इंटरिम गव्हर्नमेंट पण चालवायचे, आणि एकदा मर्यादा आल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तर मग जे काही इंटरिम गव्हर्नमेंट असेल ते हा खर्च करणार. पण हा खर्चाच्या योजना आहेत, पण ते तुम्ही मतसंकल्प हे चांगलं उदाहरण दिलेलं आहे. जी मतं, जवळजवळ 96 कोटी लोक या देशामध्ये मतदार असतील, आणि या मतदारांना खुश करण्याचा हा अर्थसंकल्प असेल, वोट ऑन अकाउंट असेल, तर तो मतदारांपर्यंत पोचणारा पैसा असेल का? तर मी एक मगाशी कॉमेंट केली ती पुन्हा करतो. होय, बँकिंगच्या सिस्टममधून किंवा इन्शुरन्सच्या सिस्टममधून किंवा सरकारच्या हातामध्ये जी काही यंत्रणा आहे त्या सिस्टममधून बँक खात्यांमधून काही पैसे पोचतील, पण सगळेच पैसे लोकांपर्यंत पोचतील असं नाही. काही बँक अकाउंट हे वेगळ्या लोकांचे असतील, त्या खात्यात पण हा सरकारी खर्च जो मंजूर झाला आहे तो डायव्हर्ट होईल. पण कॅगचा रिपोर्टच नाही 10 वर्षामध्ये, म्हणून मी अशा तऱ्हेचा तुम्ही जो मूळ मुद्दा जो मांडताय, तुम्ही जिथून सुरुवात केली, तर प्रायोरिटी काय दिसते? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बहुतांश वर्ग जो आहे तो प्रायोरिटी लिस्टमध्ये खाली आहे, आणि जो कमी आहे तुलनेने संख्येने तो प्रायोरिटीमध्ये वर आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे थोडक्यात? नाही. आता कॉर्पोरेटच्या नावाने ऑलरेडी त्यांनी 9 वर्षात बरंचसं सरकारचा खजिना ट्रान्सफर केलेला आहे. अच्छा. आता लोकांकरता बँक खात्यामार्फत काही योजना जाहीर करण्याकरता ते बोलतीलच, त्यांना बोलावंच लागेल. परंतु प्रश्न असा आहे की तो पैसा लोकांपर्यंत पोचतो की नाही, हाच खरा माझा मुद्दा आहे. आणि याच्यावरती 9 वर्ष कॅग नाही आहे. आता तर पुढे जून महिन्यापर्यंतच आहे. तर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे काही प्रश्न आहेत की नेमका सरकारमध्ये जमा झालेला, कररूपाने जमा झालेला पैसा हा कुठे कुठे जातो याची जनतेला कल्पना नाही, आणि जनतेमध्ये पैसा पोहोचत नाहीये हे मला सांगायचं आहे. ठीक आहे, मोदी की गॅरंटी म्हणून गेले 9 वर्ष किंवा आत्ता सारखं चाललंय
त्या गॅरंटीज काही कॉर्पोरेट्सना दिलेल्या गॅरंटीज आहेत, त्या घटनात्मक दृष्ट्या जनतेला दिलेल्या गॅरंटीज नाही आहेत. म्हणून हा वोट ऑन अकाउंट हा जनता जरी समोर असली, जनतेची मतं जरी हवी असली तरी पुन्हा तो पैसा डायव्हर्ट होणार आहे. तुमचं सगळं सार हे शेवटच्या वाक्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की मोदी की गॅरंटी ही कॉर्पोरेट्सना दिलेली गॅरंटी आहे. सामान्यांच्या गॅरंटीचं काय? विनायक आंबेकरजी, तुमच्याकडे हा टॉस आहे. गॅरंटी ही सामान्य जनतेला दिलेली गॅरंटी आहे. त्या सरांच्या विषयी आदर व्यक्त करून असं मी सांगतो की स्वतःला एकदा अर्थतज्ञ म्हणून घेतलं की वेडवाकडं बोलायला या वयामध्ये परवानगी मिळते, कारण वय झालेलं असतं, त्यामुळे लोक आदराने ऐकतात. पण त्यांनी स्वतःचा आदर घालवून घेऊ नये. 9 वर्षात कॅग नाही हे विधान त्यांनी माझ्यासमोर टीव्ही डिबेटमध्ये अनेक वेळेला केलेलं होतं. त्यावेळेला मी त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जा आणि त्याचा सगळा खर्च मी स्वतः वैयक्तिकरित्या, भाजप नव्हे, करायला तयार आहे. मी पुण्यातच राहतो. उडगी सर, तुमच्यात हिंमत असेल आरोप करण्याची आणि आरोप शेवटपर्यंत नेण्याची, लॉजिकल एंड पर्यंत नेण्याची, तर मी तुम्हाला अजूनही चॅलेंज करतो की सगळा खर्च मी करेन. तुम्ही सिद्ध करा की गेल्या 9 वर्षात कॅगनी एकही ऑडिट केलं नाही. नाहीतर आपले शब्द मागे घ्या. वय झालं म्हणजे आपल्याला काही बडबडायला मुभा मिळते असं कृपा करून समजू नका. आंबेकरजी, तुम्ही सांगा किती ऑडिट झाले? बेनिफिट ट्रान्सफर. आंबेकरजी, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको आपल्या प्रेक्षकांचं म्हणून. किती ऑडिट झाले? हा, किती 9 वर्षात किती ऑडिट झाले याची तुमच्याकडे जी अधिकृत माहिती असेल ती सादर करा. ती माहिती कॅगच्या वेबसाईटवरती नक्की आहे. कॅगचा आरोप हा जो आहे त्यांनी स्वतः जाऊन कॅगच्या वेबसाईटवरती पाहू शकतात. दर वर्षाचे ऑडिट झालेलं असतं, ते करणं कॅगला बंधनकारक आहे. घटनेची प्रोव्हिजन आहे. कॅग ही घटनात्मक ऑथॉरिटी आहे, खाजगी ऑथॉरिटी नाही. आता मला जरा विषयाबद्दल बोलू द्या. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा विषय जर त्यांनी ऐकला असेल तर त्याच्यामध्ये खातेदारांच्या KYC देऊन हे खाती उघडली जातात आणि ज्या वेळेला किसान सन्मान निधी असेल, जो 11.5 कोटी शेतकऱ्यांना दिला जातो, महिलांच्यासाठी असलेल्या योजना असतील, इंदिरा गांधी यांच्या नावाने चालणारी निराधार योजना असेल, अशा सगळ्या योजनांचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये मनरेगा पण आहे त्यात. मनरेगा यांनी जो एक खोटा आरोप केलाय की मनरेगा पण आहे, मनरेगाचाही खाती उघडलेली आहेत. आणि नरेंद्र मोदी सरकारचा रेकॉर्ड आहे की 100% रुपीज राजीव गांधींच्या जमान्यात 85 पैसे मध्ये जात होते. नरेंद्र मोदींच्या जमान्यात 100 रुपयातले 100 रुपये हे खातेदाराच्या खात्यात जातात, त्यालाच मिळतात. त्यामुळे अशा प्रकारचे खोटे आरोप, काही खोटी खाती काढली, जर खोटी खाती काढली असतील तर पुन्हा मी त्यांना सांगतो की तक्रार करा. तुम्ही का नाही, तुम्ही गप्प का बसता? खोटे आरोप विश्वास उटगींकडून याचा पण उत्तर घेऊच. मात्र हा विषय आपण पुढे घेऊन जाऊया. अभिजित वंजारींकडे आपण जाऊया. अभिजितजी, ज्या प्रकारचा हा दावा आहे की काँग्रेसच्या काळात किती रुपये खालीपर्यंत झिरपायचे, जो खरं त्यांनी तो शब्द वापरला नाही, पण झिरपत खाली किती पोहोचायचे, आणि आता कुठलाही व्यय न होता जेवढे वरून निघतात तेवढे खाली पोहोचतात, असा जो काही एक प्रचार सातत्याने सरकारकडून, विशेषतः भाजपकडून केला जातो आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की हे खरं आहे, खरंच असं होत आहे? नाही, आता त्यांनी एक शब्दप्रयोग उल्लेख केला की मोदी हे तो गॅरंटी आहे. तर मोदींची गॅरंटी हे कशासाठी आहे? विकासाच्या संदर्भामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे पैसे पोहोचतील का याच्याबद्दल नाही आहे. मोदी हे तो गॅरंटी आहे एका बाबतीमध्ये की या देशामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका होतील आणि निवडणुका जरी झाल्या आणि त्या समजा भाजपच्या विरोधामध्ये गेल्या, काँग्रेसची सत्ता बनली, मग ते कुठल्याही लेवलला असेल, स्टेट गव्हर्नमेंट लेवलला असेल किंवा काल झालेल्या चंदीगडमध्ये महापौरच्या निवडणुकीमध्ये असेल, ते सरकार टिकू द्यायचं नाही. ही मोदींची गॅरंटी आहे खरं म्हणजे. आणि त्याच्यामुळे जी आंबेकरांनी जे म्हटलं की कॅगची जर त्या ठिकाणी ऑडिट झालं नसेल तर मग तुम्ही हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जा. सध्याच्या काळामध्ये गेल्या 9 वर्षामध्ये या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये कोर्टाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या फंक्शनिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या गॅरंटी वगैरे या गोष्टी या लोकांनी करू नये. दुसरा, या ठिकाणी प्रश्न असा आहे की मनरेगा मुळात ज्याच्यावर भाजप अगोदर टीका करत होतं विरोधात असताना, आणि त्यानंतर आता मनरेगाचे आकडे कशा प्रकारे वाढत चाललेत, गुंतवणूक कमी होतीये मात्र कामगारांना मिळणारे जे वेजेस आहेत त्याचा आकडा वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे.
तर त्याचे पैसे पोहोचत आहेत. दुसरी गोष्ट, किसान सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. हे विरोधक असलात तरी मान्य करणार आहात की नाही तुम्ही की लोकांना डायरेक्ट ट्रान्सफर करून जे बेनिफिट आहेत ते पोहोचत आहेत आणि त्याचा फायदा या सरकारला होणार आहे? नाही, पण मी ते गेल्या 5 वर्षामध्ये मनरेगाचे आकडे तुम्ही पाहिले की ज्या पद्धतीनं मनरेगामध्ये त्या प्रत्येक याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही ना. तर आजही जी 1% 23-24चा जर आपण आर्थिक अर्थसंकल्प बघितला तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या 22-23च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये केवळ 1% वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे दावा करत आहे की मनरेगाच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डीबीटीच्या योजना आहेत ना, डीबीटीच्या योजना या चांगल्या आहेत, मान्य आहेत, परंतु ज्या पद्धतीनं त्या व्यक्तिगत अनुदानाच्या योजनांमध्ये वाढ व्हायला पाहिजे होती ती वाढ होत नाही आहे. आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये तयार करण्याचं काम होत आहे. त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तर त्या आक्षेपावर आंबेडकरांनी बोललं पाहिजे ना. या तर मनरेगाची ही निर्मिती तर काँग्रेसच्या काळामध्ये झाली होती. मनमोहन सिंगांनी सुद्धा मनरेगाला आणखी त्याच्यामध्ये प्रमोट करून त्याच्यामध्ये वाढ देण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवानं या सर्व योजनांमध्ये ज्या पद्धतीनं वाढ व्हायला पाहिजे ती झाली नाही आहे. उलट आपल्या देशाच्या इकॉनॉमीकडे जर लक्ष घातलं तर दशलक्ष याच्यामध्ये अधिक संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. जे अप्पर मिडल क्लास आहे ते आणखी श्रीमंत होऊन राहिले आहेत. जे श्रीमंत आहेत ते आणखी श्रीमंत होत आहेत. चाललेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. मनरेगाबद्दलची आपण चर्चा पुढे नेणारच आहोत. सरकार असं म्हणत आहे की मागेल त्याला रोजगार आहे, लोकांनी जेवढं मागतं तेवढं आम्ही देतो आहोत. आपण सध्या बघतो आहोत की आता 51 मिनिटं आणि 13 सेकंद, 12 सेकंद, 11 सेकंद म्हणजे साधारण 1 तासापेक्षा कमी, पाऊण तास उरलेला आहे हे बजेट सादर व्हायला. हे बजेट जेव्हा सादर होईल त्यावेळी त्याचं थेट प्रसारण आपण बघणार आहोत आणि तोपर्यंत या प्री बजेट चर्चेमध्ये सध्या आपण चर्चा करतो आहोत. शंतनू बागवेजी आपल्यासोबत आहेत. शंतनूजी, ही जी प्रायोरिटीचा मुद्दा आहे जिथून की आता कॉर्पोरेट्सला जे काही करायचं होतं ते आत्तापर्यंत 9 वर्षात करून झालं आणि आता शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये की आता चला शेतकऱ्यांसाठी काही करूया किंवा टॅक्स पेयर्ससाठी काही घोषणा करूया, अशा प्रकारचा स्ट्रोक साधारण पक्ष महत्त्वाचा नाही आहे पण सरकारांची एक टेंडन्सी दिसते की शेवटच्या बॉलवर अशा प्रकारे सिक्सर मारून निवडणुकीला सामोरं जायचं. तर असे कुठले कुठले सिक्सर तुम्हाला अपेक्षित आहेत या बजेटमध्ये? ह्या बजेटमध्ये ओव्हरऑल आपण बघितलं की आपण आत्ता जे काही डिबेट चाललंय की सरकार नक्की कोणासाठी मागच्या 10 वर्षात काम करतंय, मोठ्या उद्योगांसाठी, उद्योजकांसाठी की सामान्य माणसासाठी, तर मला असं अर्थातच वाटतंय की दोन्हीही गोष्टी सरकारला तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे फॉर्च्युनेटली आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे आणि जी ओव्हरऑलच अर्थव्यवस्था आहे इट्स अ मिक्स ऑफ बोथ द थिंग्स. त्याच्यामुळे सरकारला कुठल्या एका बाजूने कल देणं फारच धोकादायक असू शकतं. त्याच्यामुळे सरकारचा प्रयत्न माझ्या मते तरी असाच असेल की इट विल बी अ बॅलन्स्ड बजेट, की त्यांना काही इंडिव्हिज्युअल करदात्यांनाही बेनिफिट्स द्यायला लागतील, शेतकऱ्यांचाही विचार करायला लागेल आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीज आणि जे उद्योजक आहेत त्यांना नक्कीच विचार करावा लागेल. म्हणजे आता विशेषतः छोटे आणि मध्यम उद्योजक जे आहेत त्यांच्या तक्रारी आहेत की कॉर्पोरेट्सना ज्या प्रकारचा न्याय मिळतो किंवा ज्या प्रकारच्या सुविधा मिळतात त्या तुलनेत आम्हाला मिळत नाही आहे. गुंतवणूक तेवढ्या प्रमाणात होत नाही आहे, टॅक्स बेनिफिट्सचा विचार केला जात नाही आहे, सिंगल विंडो ऑपरेशन्स व्हायला पाहिजेत अशी अनेक वर्षांची मागणी ते होत नाही आहे. तर ज्या प्रायोरिटीनी कॉर्पोरेट्सकडे बघितलं जातं त्या प्रायोरिटीच्या काय म्हणतात त्याला डिग्री ऑफ प्रायोरिटीमध्ये काही बदल आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि तो असणं ऑब्व्हियस आहे का, म्हणजे स्वाभाविक आहे? आता आपण जर का 2014 पासून बघितलं तर आपण जर का आपण म्हणतो ना समथिंग इज बेटर दॅन नथिंग, तर काही वर्षापूर्वी जर का आपण म्हटलं की काहीच नव्हतं, काहीच फायदे मिळत नव्हते, तर त्या तुलनेत अर्थातच की आपल्याला बऱ्यापैकी काही कॉर्पोरेट्सना म्हणू द्या किंवा लघु उद्योजकांना फायदे झालेले आहेत, त्यांना सोयी सुविधा वाढलेल्या आहेत. तर सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, रजिस्ट्रेशनचे काही इश्यूज होते, लायसन्सिंगचे इश्यूज होते, तर हे बऱ्यापैकी इश्यूज रिझॉल्व करायचा प्रयत्न हा सरकार करताना दिसतंय. मला असं वाटतं की त्यांची धोरणंही चांगली आहेत, सरकारचं उद्दिष्टही चांगलं आहे. सो एक पर्पज जो सरकारचा आहे तो चांगला दिसतोय अर्थातच आणि त्यासाठी आपण त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की सरकारने लक्ष म्हणजे अर्थातच आपण फक्त रिक्वेस्ट करू शकतो की आमची एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा काय आहे, तर ह्या ज्या सगळ्या धोरणा आणि घोषणा केलेल्या आहेत तर जे गव्हर्नन्स लेवलला किंवा ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंटेशन लेवलला जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा बँकेचे कर्मचारी आहेत हे ॲक्च्युअलमध्ये ग्रासरूट लेवलला जो क्लास आहे, ही जी माणसं आहेत तीच ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करायला मदत करतायत या सगळ्या गोष्टीत. तर त्यांच्यामध्ये जास्त अवेअरनेस क्रिएट करून
ह्या सोयी सुविधा एखाद्या सामान्य माणसापर्यंत कशा म्हणजे विश्वासजींच्या भाषेत सांगायचं झालं तर लंच टाइमला SBI मध्ये कोणी आला तर त्याला थांबावं लागू नये. अर्थातच मी तसं नाही म्हणणार आहे. इवन त्या बाबतीत जसं ग्लोबलायझेशन झालं आहे आणि आत्ता बऱ्यापैकी मार्केटमध्ये जसं कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की इवन SBI मध्ये आता तो अप्रोच आहे. हे आपल्याला बऱ्यापैकी आधीपासून आपण ते म्हणत आलोय आणि तो जात पण नाही. येस, मुळात जात नाही. विश्वासजी तुम्ही काही म्हणत होता? पहिली माझी कॉमेंट की बँकांमधला लंच टाईम संपलेला आहे, त्यांना सतत काम करावं लागतं आणि त्यांना 8 तासापेक्षा जास्त काम करायला लागतं. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. माझा खरा मुद्दा आहे, यांनी जो SME आणि MSMEच्या बाबतीत जे मुद्दे मांडले ना, तर तुम्ही मगाशी एक चांगला शब्द वापरलात, प्रायोरिटी कशाला असली पाहिजे. तर ह्या अर्थव्यवस्थेमध्ये खरा रोजगार कोण निर्माण करतं, तर छोटे आणि मध्यम आणि रिटेलमध्ये रोजगार आहे. मी तुम्हाला करोनाच्या आधीचे आकडे सांगतो. 6,20,00,000 छोटे मधले आणि मोठे उद्योग होते. मी कॉर्पोरेटचं बोलत नाही. या ठिकाणी 13,20,00,000 एवढा रोजगार होता. तो परमनंट होता. कोरोनानंतर तो संपला. आता उद्योग किती सुरू झाले? हा आकडा SME मधला सांगता तुम्ही? हो, मी SME, MSME आणि रिटेल म्हणून 6,20,00,000 आकडा सांगतोय. 13,20,00,000 हा त्याच्यामध्ये रोजगार होता. तो करोनानंतर संपला आणि मग प्रश्न असा आहे की किती नवे SME आणि SME आणि रिटेल उभे राहिले, तर 2 कोटीपेक्षा जास्त नाही. या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये ते उभे राहिले. आता त्यांना मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँका आणि सरकारने त्याला अग्रक्रमाचं क्षेत्र समजलं पाहिजे. जसं शेती हे अग्रक्रमाचं क्षेत्र आहे, कारण हा रोजगार निर्माण करणार आहे. याला तुम्ही स्वस्त दराने कर्ज दिलं पाहिजे, याला सर्व अर्थसहाय्य पण केलं पाहिजे, याला जगवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. जर कॉर्पोरेट्स रोजगार देत नाहीयेत, सरकार स्वतः रोजगार देत नाहीये, तर हे SME रोजगार देतात सर्वसामान्य माणसांना. तर ह्यांना प्रायोरिटी सेक्टर म्हणून यांना स्वस्त दराने कर्ज द्या. आणि कर्ज आता ते मिळत नाही, कारण करोनानंतर हे NPA मध्ये आलेले अनेकशे रिटेल आणि SME आणि MSME आहेत. मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 3.5 कोटी MSME आणि SME हे कर्जामध्ये बुडलेले आहेत. यांना सुद्धा कुठेतरी एक OTS द्या, त्यांना क्लिअरन्स द्या आणि स्वस्त दराने पुन्हा पतपुरवठा करा. असं काहीतरी रेव्होल्युशनरी गोष्ट मला वाटतं ह्या बजेटमध्ये केली पाहिजे. आणि हे संपूर्ण विरोधक म्हणतात हे देशासाठी आवश्यक आहे. बियॉन्ड पॉलिटिक्स रोजगार निर्माण व्हायचा असेल तर SME आणि MSME आणि रिटेल वाढला पाहिजे. कॉर्पोरेट्स वाढून चालणार नाही आहे. कॉर्पोरेट्स आहेत ते आहेत, त्यांची संपत्ती वाढते, पण तिथे रोजगार वाढत नाही. कृपा करून आपण अग्रक्रमाचं क्षेत्र शेती आणि हा छोटा उद्योग याच्याकडे लक्ष देणं ही या भारताची गरज आहे, असं मला एक बँकवाला फायनान्शियल सेक्टरचा माणूस म्हणून सातत्याने वाटतं. आणि बँकांच्या योजना या ह्यांच्यासाठी आहेत, पण त्या राबवल्या जात नाही आहेत. यांना अर्थसहाय्य अपेक्षित जेवढं आहे तेवढं मिळत नाही आहे. असं मी जरी उद्योजक नसलो तरी बँकवाला आहे म्हणून सांगू इच्छितो. आणि म्हणून म्हणजे हे प्रायोरिटी सेक्टर वाढलं पाहिजे. विश्वास जी अगदी थोडक्यात मग तुम्ही एका वाक्यात सांगितलं तरी चालेल की आता तुम्ही असं म्हणताय की प्रायोरिटीज लिस्टमध्ये छोटे उद्योग हे खाली आहेत, कॉर्पोरेट वरती आहे, शेती त्याच्या खाली आहे. भाजप असं म्हणेल डेफिनेटली हा क्रम उलटा आहे. सगळ्यात वर शेतकरी आहेत, मग मध्यम वर्ग आहे, छोटे व्यापारी उद्योजक आहेत आणि शेवटी कॉर्पोरेट आहे. तर ह्याचं पॅरामीटर काय, म्हणजे कुठल्या पॅरामीटरवर आपण हे मोजणार आहोत की यातलं नेमकं काय खरं आहे? कारण प्रत्येकाचा आपापला पर्स्पेक्टिव्ह आहे, या सगळ्याकडे बघण्याचा आपापला दृष्टिकोन आहे. असं एक लक्षात घ्या, GDP मध्ये कोणाचा हिस्सा जास्त आहे तर सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा जास्त आहे. त्याच्या खालोखाल जर तुम्ही बघितलं तर उद्योगाचं आहे. शेवटचं क्षेत्र आहे शेती. आता ह्या तिघांमधून जे उत्पादन जे काही एकूण GDP बनतो, तर लक्षात घ्या की आत्ता शेतीचा विकास होणं आवश्यक आहे, म्हणून शेतकऱ्यांना जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी त्याला प्रायोरिटी सेक्टर नंबर 1 म्हणतो. पण आत्ता कोरोनानंतर ह्या छोट्या उद्योगाची आणि कोरोनाच्या आधीसुद्धा मोदी सरकारच्या धोरणामुळे हे छोटे उद्योग मारले गेलेले आहेत. आणि हे जाणवतंय की मोठे उद्योग रोजगार देत नाहीत, सरकार स्वतः रिकाम्या जागा भरत नाही आहेत आणि पेन्शन पण देत नाहीत. ते छोटे उद्योग निदान छोटे रोजगार ते निर्माण करतात. आणि मी तुम्हाला आकडा सांगितला 13,20,00,000. तर ह्या सर्व लोकांची बेरोजगारी हटवायची असेल तर SMEs आणि MSMEs यांना जगवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. त्यामुळे
मी त्याला अग्रक्रम द्या. बँकांच्या प्रायोरिटी सेक्टरच्या संकल्पनेमध्ये जर तुम्ही सोन्याच्या अगेन्स्ट म्हणजे सोनं गहाण ठेवून कर्ज ह्याला अग्रक्रम देता, ट्रक लोनला जर तुम्ही अग्रक्रम देता आणि शेतीला खरं देतच नाही, मी तर म्हणेन ह्यांची गरज आता SME आणि MSME यांना बँकांच्या प्रायोरिटी सेक्टरचे जे काही 40 रुपये असतात ना 40% याच्यामध्ये आणा आणि बँका आणि सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यांना एक विशेष प्राधान्य दिलं पाहिजे, तर या देशाची रोजगारी हटेल. नक्की अशा बऱ्याच उपाययोजना आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हे आपण आता ब्रेक नंतर जाणार आहोत भाजप प्रवक्त्यांकडे, की लॉकडाऊनच्या काळात जे काही संकट निर्माण झालेलं होतं, कॉर्पोरेट ज्या वेगाने रिकवर झालं त्या वेगाने छोटे उद्योग रिकवर झालेत असं आपण दावा करू शकतो का? आणि त्यासाठी काही वेगळ्या योजना, जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी याच्यामध्ये काही करता येऊ शकतं का, अपेक्षित आहे का? या सगळ्यावर आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. 42 मिनिटं झाली आहेत, तुम्ही काउंटर बघताय या ठिकाणी. 42 मिनिटं आणि साधारण 25 सेकंद उरलेले आहेत. पुढच्या साधारण पाऊण तासापेक्षाही कमी वेळामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र त्यापूर्वी ह्या अर्थसंकल्पातून काय पाहायचं, नेमक्या कुठल्या पॅरामीटरवर या अर्थसंकल्पाचं ॲनालिसिस करायचं हे आपण समजून घेतो आहोत. पुढारी न्यूजवर ही चर्चा अशी सुरू राहणार आहे.